पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही लूक अध्याय 15 मध्ये 3 दृष्टांत पाहतो. 3 दृष्टांत. त्या 3 दृष्टांतामध्ये आम्हाला देव काय शिकवते की जे हरवलेले आहेत ते वापस आलेले आहेत, जे नष्ट झाले ते वापस आलेले आहेत. आणि म्हणजे कोणाला उद्देशून म्हणताय? खरं म्हटलं तर पापी लोकांना, पाप केलेले जे वापस आले तर देवाला किती आनंद होतो. देवाला स्वर्गामध्ये, संपूर्ण स्वर्गामध्ये त्याचा आनंद होतो. प्रियजनो, एक कारण काय आहे? हे एवढा आनंद होण्याचं कारण काय आहे? कारण देव प्रेम आहे आणि देवाचं प्रेम त्याच्यामध्ये आम्हाला दिसते. आम्ही पहिला दृष्टांत त्याच्यामध्ये, पहिल्या दृष्टांतामध्ये पाहतो लूक अध्याय 15 वचन 1 पासून. हरवलेले मेंढरू. हरवलेले मेंढरू आपण पाहतो. हरवलेल्या मेंढराला मेंढपाळ काय करतो? असा एक उदाहरण दिलेलं आहे किंवा दृष्टांत सांगितलं आहे का ज्याला 100 मेंढरे आहेत, त्याच्यापैकी एक हरवला आणि एक हरवला म्हणून तो 99ला बाजूला ठेवून देऊन काय करतो? एक हरवलेल्याच्या मागे जातो. कारण काय आहे? याचं कारण काय आहे? याचं कारण हे आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, की तो मेंढपाळ ह्या मेंढरावर खूप 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 प्रेम करतो. खूप प्रेम करतो. तो प्रेमानं त्याला सांभाळतो आणि एवढ्या प्रेमानं सांभाळतो, एवढ्या प्रेमानं त्याचं काळजी घेतो, एवढ्या प्रेमाने त्याची जोपासना करतो की त्याला स्वतःचा जीव सुद्धा तेवढा महत्वाचा वाटत नाही, तर त्या मेंढर त्याला खूप महत्वाचे वाटतात. एवढं प्रेम करतो त्याच्यावर. प्रेम करतो म्हणून एक हरवला तर त्याला खूप दुःख झालं. जर तो त्याच्यावर प्रेम केला नसता तर त्याला हरवल्याचं दुःख झालं नसतं. तो असा म्हणला असता का एक हरवला ना जाऊ दे, असे कितीक जातात, कितीक मरतात, कितीक बिमार पडतात असं म्हटलं असता. परंतु एक वस्तू गेली तरी काही तेवढं लोकांना किंवा कोणालाही तेवढं महत्व पटणार नाही किंवा तेवढं महत्व वाटणार नाही. परंतु त्याचं प्रेम, ते प्रेम आहे जे 99 किंवा 100 होते, ते 100च्या 100 त्याचे प्रेमाचं एक मोठं प्रतीक आहे. प्रेम आहे. म्हणून एक जरी हरवला तरी तो त्याच्या प्रेमाचा एक तुकडा आहे म्हणून त्याच्या मागे जातो. त्याचप्रमाणे आम्ही दुसरा दृष्टांत आपण वाचतो. हरवलेले नाणे. एक स्त्री होती, तिच्याकडे 10 रुपये होते, 10 नाणे होते आणि ती किती सांभाळून ठेवत होती. ते नाण्याला ती एकदम जोपासून रोज ती पाहत होती खोलून. ज्या डबीमध्ये ठेवत होते ना त्या डबीला रोज खोलून ती पाहत होती. रोज खोलून पाहत होती, रोज पाहत होती आणि पाहून ते आनंद करत होती. वा, माझ्याजवळ 10 रुपये आहेत, 10 नाणे आहेत, 10 सिक्के आहेत म्हणून आनंद करत. आणि जेव्हा ती तो एक हरवला तेव्हा तिला खूप दुःख झालं. कारण काय? कारण ती त्याच्यावर खूप प्रेम करत होती. आणि त्याचप्रमाणे जो नाणा हरवला त्याच्यावर तिला दुःख झालं आणि मग ती काय केली? ते दिवा लावून झाडून वर ते भेटत पर्यंत तो शिक्का भेटत पर्यंत ती खूप शोधली. त्याचप्रमाणे उधळ्या पुत्राची गोष्ट सुद्धा. उधळ्या पुत्राची गोष्ट. जेव्हा एक मुलगा बापापासून दूर गेला, बापाला खूप दुःख झालं. कारण काय? दुःख होण्याचं कारण काय? कारण तो खूप प्रेम करत होता, जीवाभावावर प्रेम करत होता, म्हणून तो गेला म्हणून त्याला दुःख झालं. प्रियजनो, आम्ही समाजामध्ये पाहतो ज्या कुटुंबामध्ये प्रेम नाही, ज्या आईवडिलांमध्ये मुलासाठी प्रेम नाही, तेव्हा काय होते? एखादा मुलगा समजा काहीतरी वाईट काम करून घरातून निघून गेला तर तो काय म्हणतो? वडील जाऊ दे ना, का गेला तर काय हरकत नाही. होताच तसा तशा प्रकारे, कारण त्याला प्रेम नाही. परंतु हे क्वचितच होते. परंतु जे आई आणि वडील म्हणतात आणि मुलाचा संबंध असते ते एकदम ते प्रेमानं बांधलेले असतात. म्हणून प्रभूने हे एक उदाहरण दिलेलं आहे की एक वडील, एक मुलगा गेला तर त्याला किती दुःख झालं.
तर ज्या दिवशी तो मुलगा गेला त्या दिवसपासून तो त्याची वापस यायची वाट पाहत होता. एक टक लावून तो, त्याला दुसरं काही त्यानं काम न करता, कुठंही त्याचं मन न लागता तो त्याची वाट पाहत होता. त्याचं प्रेम प्रकट करत होता. आणि त्याला माहित होतं का माझा मुलगा एक दिवस वापस येईल. कारण काय, त्याचं प्रेम तेवढं एकदम सखोल असं प्रेम होतं. आणि म्हणून त्या मुलाला जेव्हा पश्चाताप झाला, त्याने पश्चाताप करून तो जेव्हा वापस आला, तेव्हा याला पुन्हा आनंद झाला. त्या मुलाला त्यांनी कवटाळून घेतलं, त्याचे मुखे घेतले आणि त्यांनी वापस मिळल्याचा त्याने आनंद केला. प्रियजन हो, हे तिन्ही दृष्टांत काय सांगत आहे आम्हाला? हे तिन्ही दृष्टांत आम्हाला स्वर्गीय पित्याच्या प्रेमाविषयी सांगत आहे. स्वर्गीय पित्याचं प्रेम, एक हरवलेले मेंढरू, हरवलेला नाना, हरवलेला एक मुलगा, उधळ्या पुत्र, हे तिन्ही दृष्टांत हे काय आहे? हे स्वर्गीय बाप आमची वाट पाहत आहे आम्हाला स्वर्गामध्ये वापस घेण्यासाठी. जेव्हा एक पापी पाप करून देवापासून दूर जातो, तेव्हा देवाला दुःख होते. कारण काय? कारण देव आमच्यावर खूप प्रेम करतो. आदामाने पाप केलं तेव्हा देवाला खूप दुःख झालं आणि देव त्याच्या शोधात गेला. तो आदाम देवाच्या शोधात नाही गेला, देव आदामाच्या मागे गेला. आदामा, तू कुठे आहेस? तो म्हणाला, मी इथं लपून आहे. अरे तू का लपतोस? मला शरम वाटते. अरे तू का बरं शरम वाटते? तू वाईट केलास, तू का फळ खाल्लास? त्यांनी काय म्हटलं? त्या स्त्रीनं मला दिलं. म्हणजे अशा प्रकारे जेव्हा हरवलेला, जो पापात पडलेला, जो नष्ट झालेला, देवापासून दूर गेला, तेव्हा देवाला खूप दुःख होते. परंतु जेव्हा तो वापस येतो तेव्हा काय होते? एक पापी, वचनामध्ये म्हटलेलं आहे, एक पापी जेव्हा पश्चाताप करतो आणि देवाला स्वीकार करतो, देवाजवळ येतो, तेव्हा स्वर्गामध्ये खूप त्याच्यासाठी आनंद करण्यात येते. स्वर्गामध्ये आनंद साजरा केला जाते. प्रियजन हो, आज आपण विचार करूया, एवढं प्रेम करणारा देव, एवढा आमच्यावर प्रेम करून प्रेमाने आम्हाला सांभाळणारा देव, त्याला आम्ही जेव्हा दुखवतो, त्याला किती दुःख होतं. प्रियजनो, आम्ही जेव्हा पाप करतो, आम्ही वाईट कार्य करतो, आम्ही वाईट मनामध्ये चिंतन करतो, आम्ही स्वतःला अशुद्ध करतो. आम्ही करंथीकरास पहिले पत्र अध्याय 6 ओवी 19 मध्ये वाचतो, काय म्हणत आहे? तुमचे शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, देवाचं निवासस्थान आहे, देव राहण्याचं ठिकाण आहे, देवाचं घर आहे. त्याला जेव्हा आम्ही अपवित्र करतो, देवाला किती दुःख होते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण समजूया, पश्चाताप करूया, पाप स्वीकार करूया, पुन्हा पाप न करण्याचा दृढ निश्चय करूया आणि शुद्ध जीवन जगण्याचा प्रयत्न करूया, ज्याच्याद्वारे देव आमच्याविषयी सदैव आनंद करेल, देवाला आनंद वाटेल आणि देव आमच्यासोबत प्रेमाने आनंदाने आमच्यासोबत राहील आणि आम्ही सुद्धा देवासोबत आनंदाने राहू. आपण देवासोबत निष्पाप असं, देवासोबत पवित्र असं जीवन जगण्यासाठी प्रयत्न करूया. पवित्र जीवन जगण्यासाठी आम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे प्रिय बंधू आणि भगिनी. म्हणून आपण पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करूया, पवित्र आत्मा आपण मागूया, देवाकडे मागूया. रोमकरास पत्र अध्याय 8 वचन 26 मध्ये आम्हाला सांगते की आम्हाला माहित नाही आम्ही कशी प्रार्थना करावं, परंतु पवित्र आत्मा जेव्हा येईल तेव्हा तो आम्हाला कशा प्रकारे प्रार्थना करावं ते शिकवेल. आपण पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करूया, आपण पवित्र आत्म्याच्या कृपेने भरून जाण्यासाठी प्रार्थना करूया आणि पवित्र जीवन जगण्याचं वरदान मिळण्यासाठी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया.